आपण एक काम करूया, जगात भारी मारामारी हा खेळ खेळूया. त्यासाठी लागणार खरं तर यांना काही गरज नाही काही वेगळं वस्तू मागवायची, पण तरी वस्तू मागूया आणि हा खेळ खेळूया. घेऊन या बरं प्लीज. आपण जरा मध्यभागी खेळूया का, म्हणजे खेळायला रंगत येईल. ओके चला, तर पहिला प्रश्न आपण हाच विचारूया, ठरलेल्या वेळेला कोण येत नाही. एखादं उदाहरण द्या. अरे एखादं मी सांगतो ना एक उदाहरणच. हे उदाहरण हा म्हणजे कधीच येत नाही पण त्यातल्या त्यात एक उदाहरण. आम्ही स्ट्रगलर सालाचं शूट करत होतो. साधारणतः सकाळीचा कॉल टाइम होता 9 वाजता. 9 वाजता तू कधीतरी लेट गेला असशील, कधीतरी फार तर फार 9:15 9:20 बरोबर. हो. हा 1 वाजता आला. बरं शूट कुठे होतं? ही बिल्डिंग त्याची जिथे तो राहतो आणि इथे शूट आहे. घराच्या खाली असलेल्या अरे शूटला हा बापरे. 1 वाजता आला. 1 वाजता आला. इथे संपत नाही. तो आला. काय रे आज काय शूट करायचे? अच्छा आणि लंच इकडे कधी? लंच ब्रेक कधी आहे? हा पहिला प्रश्न. काय आहे खायला जाऊ? काय आहे? म्हटलं अरे जनरल जेवण आहे. मग मी घरून मासे खाऊन येतो आणि हा मासे खायला घरी गेलो. तो 2:30 वाजता तो आला. आता ह्याच्यापेक्षा लेट कधी कोण झाले का मला सांग. मग शूट झालं की नाही? बरं जेवून 2:30 वाजता का तो झोप लागली अर्ध झोपली. अभिजित सर 9 ते 1 आणि 2:30 हे काय मग? अरे मी ऑलरेडी शूटिंग हे लोक झाले घरी असतात रे, मी बिझी असतो. मी अरे शूटिंग वगैरे आम्ही सिलेक्टिव्ह काम करतो. आणि कसं असतं मला माहिती आहे ना की बाबा स्ट्रगलर झालं तर शूटिंग आहे. म्हणजे एकदा सुरू झालं एकदा तो लूप लागला ऍक्शन म्हणाले की चट 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 1-2 तासात खडा. त्यासाठी 9 वाजता उभरायची काय गरज आहे? बघितलं समोर तन बघितलं. 9 ते 1 म्हणजे कमाल रेंज आहे की नाही? तुमच्या ग्रुप मधली रुसूबाई कोण आहे? रुसू म्हणजे 1 नंबर रुसू. बाप रे बाईच्या वर्तन गर्लफ्रेंडच्या वर्तन येतो. संतोषजी याचं काय कारण आहे? हेच आहेत सगळे. म्हणजे आम्ही आधीच ठरवतो हे बाबा तो भेटला की किमान पहिला अर्धा तास तरी त्याच्याबद्दल सगळं चांगलं बोलूया. नाही आणि मी सगळं खरं तर कौतुक करूया. ऍक्च्युली आणि हे खरं आहे मी बाबाला सांगत असतो की संत भेटणार आहे बाबा सावकाशा तो जाईल आपल्याला आज तो पूर्ण वेळ पाहिजे हा असं बाबाला मला आधी तंबी द्यायला. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे, सगळ्यातलं सगळं कुणाला कळतं, कोण ज्ञान देतं? ज्ञानी दिग्दर्शक विजू माने हे असे यांचा आरोप तुमच्यावरती असा आहे. पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्या ग्रुपमध्ये घाबरट कोण जास्त आहे? घाबरट हाय अंधार एकटं राहणं भूताच्या काय? एकटं राहणं. गोष्टी पण यांच्याबरोबर राहून जी भीती बसली ती यांच्याशिवाय राहण्यापेक्षा कमी आहे. ओके नाही, तुमच्यापेक्षा खरं ऍक्च्युअल म्हणजे शूटिंग मध्ये नाही खऱ्या आयुष्यात शिव्या कोण जास्त देतं? बाबा त्याला आजूबाजूला कोण आहेत? अरे आताही तो 2-3 वेळा थांबला माहितीये बोलताना. आपसूक येतात. मला वाटलं ती त्याची मातृभाषा आहे. आणि ही भाषा ही मी स्वतःहून माझी डेव्हलप केलेली आहे मी. हा, बरोबर. ते तेवढं तू स्वतःला डेव्हलप करेल असं. फारच भारी. तर ह्या नोटवरती आपण या आत्ताच्या इथल्या गप्पा पूर्ण करूया. आणि तुमची मैत्री बेमिसाल आहे. असे मित्र तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना जपून ठेवा, नसतील तर ते शोधा, आणि असतील तर त्यांची काळजी घ्या, त्यांना मारा, त्यांना शिव्या घाला, पण त्यांच्या बरोबर राहा. परत एकदा आता आपण स्वयंपाकघराकडे जाऊया. पण त्याआधी आलेल्या पाहुण्यांना काय, स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी तन मन सगळं शुद्ध असणं फार गरजेचं आहे. आपल्या परंपरेमध्ये स्नान म्हणजे केवळ स्वच्छता नाही तर शरीर आणि मन शुद्ध करण्याचा पवित्र विधी आहे. म्हणून स्नान करावे अनुवेदने. अनुवेद मध्ये आहे पवित्र ऋषिकेश गंगाजल. अनुवेद तयार होतो पवित्र मंत्रांच्या घोषात, आणि शुद्धतेशिवाय पवित्रता साधणार तरी कशी? म्हणूनच अनुवेद मध्ये आहेत 100% नैसर्गिक सल्फेट आणि पॅराबेन मुक्त आयुर्वेदिक घटक जे देतात तुमच्या रोजच्या स्नानाला मनशांती आणि पावित्र्य. अनुवेद कडून या आपल्या पाहुण्यांना मिळतं एक छानसं गिफ्ट हॅम्पर. अनुवेद शुद्ध आणि पवित्र स्नान. प्लीज घेऊन या. या आपण आता स्वयंपाकघरात जाऊ. मिळू दिला नाही यांनी कोवळ्या हृदयाला आधार. हा. काय देवा कसे तू मित्र दिलीस यार. गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. घनघोर ऍक्शन बिक्शन आदल्या रात्री घडतं काही. बर रात्री उशिरा हो. घनघोर ऍक्शन बिक्शन आदल्या रात्री घडतं काही. हा दुसऱ्या दिवशी सकाळी यांना काही आठवत नाही. खाण्यापिण्याचं बोलूच नका. हा खाण्यापिण्याचं बोलूच नका.
खातात कमी पितात लई. हा सरबत आलं पाणी. लक्षात. हा, लिंबू पाणी. लिंबू पाणी. खाण्यापिण्याचं बोलूच नका. खातात कमी पितात लई, कळत नाही पोट की टाकी, बाटली बाटली रिचून जाई. ते कोल्ड्रिंक हे, कोल्ड्रिंक, ताकाच्या बाटल्या टाकाच्या भरत ताराचंदला मिळतात त्या. हा. हा. पहिला माझा संपेस्तवर, पहिला म्हणजे मोदक. मोदक. हा हा इथे संकर्षण आपला रात्री 12 नंतर मोदक. मोदक. हो. संदर्भ वेगळा. हा पहिला माझा संपेस्तवर ह्यांचे होता 4. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार, यार. वा. गेल्या जन्मी बहुतेक माझं चुकलं होतं फार. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय काय झालं असतं. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय काय झालं असतं. कधी कधी वाटतं हे नसते आयुष्यात तर काय झालं असतं. गप्पा असत्या पाणचट आणि लाईफ असतं बोरिंग. कर्षण हे नसते ना तर गप्पा असत्या पाणचट, लाईफ असतं बोरिंग. कुणासोबत केलं असतं हार्ट टू हार्ट शेअरिंग. वा वा. सांगावं लागलं नाही त्यांना आपोआप कळलंय जेव्हा कधी अपमान गिळताना काळीच आतून पोळलंय. हो, हो. वा वा. सांगावं लागलं नाही त्यांना आपोआप कळलंय जेव्हा कधी अपमान गिळताना काळीज आतून पोळलंय. सोबत आहेत साले म्हणून स्ट्रगल चाललंय मजेत. कमाल. सोबत आहेत साले म्हणून स्ट्रगल चाललंय मजेत. या माझ्या नालायक मित्रांसारखे तुमच्याही आयुष्यात पाहिजेत. तेरी जीत मेरी जीत, तेरी हार मेरी हार. काय देवा कसे तू मित्र दिलेस यार. वा, वा. काय देवा कसे तू मित्र दिले. क्या बात है, क्या बात. मनाशी थोडं बोलायचं हाय, चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय. जिभेचे चोचले आता थांबणार नाही नाही नाही, कुरकुरीत कधी खुसखुशीत आता बनवायचं काय. फारच छान. भजनची चव अप्रतिम होती. चवेने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट्स आहेत सर्वोत्तम. म्हणूनच पितांबरी रुचियाना यांच्याकडनं या त्रिकुटाला मिळतं एक छानसं स्पेशल गिफ्ट हॅम्पर. चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. पदार्थ बनवत राहू, आठवणी नात्यांना जगण्या रंगत देऊ. चला चला मित्रांनो, आता आपल्याला एक पुढचा सेगमेंट करायचा आहे. या पुढच्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. काही लोकांना पदार्थ करता येतात, ज्याला आपण आजकाल पदार्थ बनवता येतात असं म्हणतो. पण काही लोकांना काहीच करता येत नाही पदार्थांमध्ये, पण ते इतरांना बनवतात. की तुला तर खायची अक्कल नाही, मी उत्तम केला होता. असं तुमच्यामधलं कोण आहे? मी असं कधीच नाही करत. मला उलट आदर वाटतो असं कोण करत असेल ना. तुला असं वाटतं ह्याने कधी तुला आदर दिलाय? आधार की आदर आदर. ते काय असतं? ठीक आहे. तर मग तो करायचा आहे कोणी ते आधी सांगतो. तो करायचा आहे अर्थात विजू सर तुम्ही नाही, संतोष सरांनी सुद्धा नाही, अभिजित सरांनी. आणि पदार्थाचं नाव आहे मालपोहा. हो हो. माल पर्यंत ठीक होतं. माल बरं तर ठीक होतं. तो पोहाचा प्रॉब्लेम आहे. अभिजित सर, मालपोहा तुम्हाला करायचा आहे. साधारण कशाचा मालपोहा असतो? माल मी करतो, पोहात तुम्ही करा. हा? तर काय लागत असेल मालपोह्याला साहित्य, काही अंदाज? कॉन्फिडन्स. ठीक आहे, साहित्याबरोबर थोडासा कॉन्फिडन्सही घेऊन या. अभिजित चव्हाण करतायत मालपोहा. मालपोहा तुम्हाला करायचा आहे अभिजित सर. लागणारं साहित्य तुमच्या समोर आहे. आम्ही एवढंच करू शकतो, साहित्य देऊ शकतो. आता हे साहित्य नेमकं काय ते तरी प्रेक्षकांना सांगा. काश्मीरला मिळतं ते सफरचंद. काश्मीर सफरचंद नाही रे. अरे हे केसर असेल. केसर. ते त्याच्या तोंडावरच होतं त्याला ते. हे दूध आहे, बर. हे तेल आहे, तेल नाही, तो साखरेचा पाक आहे, हे जो आम्ही तुम्हाला तयार करून दिलाय ऑलरेडी. ड्रायफ्रुटचा चुरा. हा. हे कसलं पीठ आहे काय माहिती. पीठ कसलं आहे हे? मैदा आहे सर तो. म्हणत मैदा आहे. ना, आता हसतो. आणि याची आणि तुमची ओळख नाही का? नाही. नाही, बघा चीज जरा. आहे. अच्छा, मावा आहे. मावा. आणि हे काय आहे? वेलची पावडर आहे सर ती. वेलची पावडर. वाज गेलं पाहिजे होतं. आता सांग बनवाणी द्या मला म्हणून.